तर जालन्यामधून जरांगेंना वंचितची उमेदवारी द्या, वंचितचा महाविकास आघाडीकडे असा प्रस्ताव आहे। मवियाच्या बैठकीमध्ये जरांगेंबद्दल वंचितचा प्रस्ताव आहे। राजकारण अजेंडा नाहीये, तर वंचितच्या मागणीवरती जरांगेंनी अशी प्रतिक्रिया दिली आहे। हा प्रकाश आंबेडकर यांचा मोठेपणा आहे, मनोज जरांगे यांनी यावरती प्रतिक्रिया देताना म्हटलंय। या संदर्भात आंबेडकरांशी सविस्तर चर्चा करेन असंही त्यांनी सांगितलंय। जरांगे पाटील उमेदवारी मागितली। जरांगे पाटलांनी काय आमच्याजवळ मागणी केलेली नाही आहे। हा वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार आहे की महाविकास आघाडीने श्री मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावे। ते समजा त्यांचं मोठेपण आहे, परंतु मी माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा सध्या मराठा आरक्षणाचा आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजासमोर जाणून बुजून षडयंत्र रचून जे संकट उभा केले त्याला तोंड देतोय आणि माझा समाजही बघतोय की ज्यांना मोठं केलं ते कसे विरोध करायला लागलेत। मराठ्यांचेच नेते जातीची बाजू घ्यायची सोडून नेत्यांची बाजू कशी घ्यायला लागलेत। त्यामुळं आम्ही थोडे शांत आहेत, आम्ही बघतोय, परंतु ते मी याच्यावरती तर सविस्तर नंतर बोलेल त्या विषयावरती आणि माझा समाजही बोलेल त्या विषयावर। माझा मालक समाज आहे, परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।